विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. न्यूयॉर्कची परिषद या डॉक्टर गंगाधर पानतावणे लिखित लेखाचा पाठाचा आपणाला अभ्यास करायचा आहे. त्याची सुरुवात आपण या पाठाच्या वाचनापासून करणार आहोत. पहिल्यांदा आपण लेखकाचा परिचय करून घेऊ आणि नंतर या दीर्घ पाठाच्या वाचनाकडे वळू. लेखकाचा परिचय: डॉक्टर गंगाधर विठोबाजी पानतावणे, जन्म 28 जून 1937, मृत्यू 27 मार्च 2018. संपादक, विचारवंत, लेखक. प्राथमिक शिक्षण नागपूर येथे DC मिशन स्कूलमध्ये, प्राथमिक व नवयुग विद्यालय व पटवर्धन हायस्कूल नागपूर इथं माध्यमिक शिक्षण. शालांत परीक्षा 1956 मध्ये उत्तीर्ण. नागपूर महाविद्यालयातून BA 1960 मध्ये, MA 1962 मध्ये, मराठवाडा विद्यापीठातून PhD 1981 मध्ये. मराठी विषयाचे प्राध्यापक, प्रथम मिलिंद महाविद्यालय, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख व नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख म्हणूनच सेवानिवृत्त. इसवी सन 1969 मध्ये अस्मिता दर्श नावाचे मासिक त्यांनी सुरू केले व 50 वर्ष त्यांनी हे मासिक चालवले. यामुळे अस्मिता दर्शकार अशी त्यांना उपाधी मिळाली. दलित साहित्य चळवळीचे प्रणेते, कवी, विचारवंत, नवोदित कवींचे मार्गदर्शक, दलित वाङ्मयीन चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर वाहून नेण्याचे कार्य अविरतपणे करणारे असे हे अत्यंत महत्वाचे लेखक, विचारवंत. दलित साहित्याला जगभर मान्यता मिळवून देण्यासाठी त्यांनी कार्य केले. अस्मिता दर्शने दलित प्रबोधन युग निर्माण केले. या पत्रिकेने दलितांच्या जीवनाला अस्मिता मिळवून दिली. म्हणून आपल्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा डॉक्टर गंगाधर पानतावणे म्हणजे अस्मिता दर्शकार हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी दलित साहित्य चळवळीच्या निमित्ताने विपुल प्रमाणात विविध विषयांवर लेखन केले. धर्मचर्चा, किल्ले पन्हाळा ते किल्ले विशालगड, मूल्यवेध, मूकनायक, विद्रोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाङ्मय, साहित्य प्रकृती आणि प्रवृत्ती, साहित्य शोध आणि संवाद, दलितांचे प्रबोधन, प्रबोधनाच्या दिशा, बुद्ध चिंतन, साहित्य निर्मिती, चर्चा आणि चिकित्सा, विद्रोह, विज्ञान आणि विश्वात्मकता इत्यादी वैचारिक आणि समीक्षात्मक अशा स्वरूपाची त्यांची 20 पुस्तके प्रकाशित आहेत. याशिवाय दलित आत्मकथन, दलित साहित्य चर्चा आणि चिंतन, लोकरंग, स्त्री आत्मकथन, महारांचा सांस्कृतिक इतिहास, दलित कथा, विचारयुगाचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोक चळवळींचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले ही डॉक्टर गंगाधर पानतावणे यांची संपादित पुस्तके आहेत. या कार्यामुळे त्यांना भारत सरकारने राष्ट्रपती पुरस्कृत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. याशिवाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार लंडन, विश्व मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष सॅन होजे अमेरिका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार अशा महत्वपूर्ण 37 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आता या ठिकाणी महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की प्रस्तुत पाठ न्यूयॉर्कची परिषद हा एक दीर्घ स्वरूपाचा पाठ आहे. त्यामुळे याचे वाचन करत असताना काही महत्वाच्या मुद्द्यांवरती मी भर देणार आहे. ते सगळे मुद्दे तुम्ही अवधानपूर्वक ऐकायचे आहेत. डॉक्टर गंगाधर पानतावणे हे साहित्य व समाज शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत महत्वाचे नाव. अस्मिता दर्श या 1968 मध्ये निर्माण केलेल्या नियतकालिकातून त्यांनी असंख्य लेखकांना लिहिते केले आहे. विद्रोहाचे पाणी पेटले आहे, दलितांचे प्रबोधन, वादळाचे वंशज,
पत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे मूलगामी संशोधनपर ग्रंथ आहेत. हलगी, लेणी हे दलित जीवन भाष्याचे लेखन हा त्यांचा अभ्यास व सखोल अनुभवाचा प्रचिती देणारा ग्रंथ आहे. धर्म, साहित्य व राजकारण आणि अल्पसंख्याकांचे प्रश्न या विषयावरील शोधनिबंध व परिषद यासाठी अमेरिका, इंग्लंड, थायलंड इत्यादी देशांमध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठीचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असताना समाज साहित्य उपयोगी अनेक शासकीय समित्यांवर त्यांनी काम केले. वेगवेगळ्या पुरस्कारांचे ते मानकरी ठरलेले आहेत. अशा एका महत्वाच्या लेखकाने, विचारवंताने, कार्यकर्त्याने काही महत्वाचे अनुभव या लेखामध्ये टिपलेले आहेत. आपण त्याच्याकडे वळूया. राजेश सिद्धार्थ हा विजनचा कार्यकर्ता, अमेरिकेत वास्तव्य करीत असलेला. दलितांनी चालविलेल्या या संस्थेने सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात फार मोठे काम केले आहे. बड्या बड्या हुद्द्यांवर असलेल्या दलितांनी एकत्रित येऊन भारतातील आपल्या बांधवांसाठी काही करता येईल का, या निष्ठेने त्यांनी व्हिजनला जन्म दिला. वॉशिंग्टन जवळील मेरीलँड येथे राहणारे डॉक्टर बेखा हे या संस्थेचे अध्यक्ष. भारतातील दलितांवर नामांतराच्या वेळी अनन्वित अत्याचार झाले. त्यावेळी या संस्थेने व्हाईट हाऊसला आलेल्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना काळी निशाणे दाखवली होती. अमेरिकेत दूर दूर राहणारे भारतीय दलित यावेळी सहकुटुंब एकत्र आले होते. अमेरिकेत असा काही प्रकार घडू शकतो यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. तर या संस्थेचा राजेश सिद्धार्थ हा एक सक्रिय कार्यकर्ता आहे. केनेडी विमानतळावरून सरळच आम्ही राजेशच्या घरी आलो. त्याचे घर म्हणजे एक हॉल आणि एक किचन रूम, त्यातच त्याची होऊ घातलेली पत्नी, एक बहीण आणि आता आम्ही 6 जण तिथे आलो होतो. रात्रीचा मुक्काम करून सकाळी कोलंबिया विद्यापीठात जिथं व्यवस्था होती तिथं जायचं होतं. पण एक रात्र तर इथं काढता येईल का, जरा अशक्यच होतं. राजेशही थोडासा अडचणीत आल्यासारखा दिसत होता. मग त्यानंच वीरेंद्र चौधरी या व्हिजनच्या एका कार्यकर्त्याला फोन केला आणि मग रात्री 11च्या सुमारास आम्ही काही जण चौधरींच्या गाडीतून त्यांच्या घरी जाण्यासाठी निघालो. थंडी चांगलीच होती. चौधरीचे घर 10-12 मैलांवर. पहिल्याच रात्री न्यूयॉर्कच्या मध्यभागातून आम्ही जात होतो. रस्ता दिव्यांच्या झगमगाटाने उजळून निघालेला होता. फरलांगावर वाहतुकीचे दिवे होते. त्यामुळे आडव्या मोटारी आल्या तरी त्याचं भय नव्हतं. गतिरोधकाचे कामच वाहतुकीचे दिवे करीत होते. रस्ते सरळ, त्यामुळे दिव्यांची रांग त्या रात्री एखाद्या गाळेसारखी दिसत होती. चौधरी रस्त्यांची, भागांची नावे सांगत होते. आम्ही कुतूहलानं पाहत होतो. हार्लेम काळ्यांची वसाहत जवळून कार जाऊ लागली. तेव्हा चौधरींनी निग्रोच्या चळवळीचे हे केंद्र आहे असे सांगितले. हार्लेम विषयी मी बरंच वाचलं होतं. त्या रात्रीची हार्लेम मधली इमारतीची नासधूस दिसू शकली. काही ठिकाणी दारे नव्हती, काचेची तावदाणे नव्हती, काही ठिकाणी खूप अंधार होता, काही ठिकाणी दिवे होते. हार्लेम म्हणजे निग्रोंची वसाहत. पण ती 6-7 मजल्यांची घरे होती. चौधरींचा फ्लॅट 9व्या-10व्या मजल्यावर. सारं सामान घेऊन जायचं होतं. एलिव्हेटरने वर आलो. चौधरीनं 2-3 प्रकारच्या चाव्या लावून दार उघडलं. खूपच बंदोबस्त होता. चौधरींना असं का असं विचारलं तर उत्तर होतं आत्मसंरक्षण. दार उघडून आत गेलो आणि दार बंद केल्यावरही पुन्हा 2-3 प्रकारच्या चाव्या लावून आतून चोखपणे बंद. त्यावर एक सळाख. दाराचे कुलूप आणि फरशी याच्याशी मजबूतपणे जोडलेली. हाही एक कुलपाचाच प्रकार होता. इतका बंदोबस्त यासाठी की माणसाचा भरवसा नाही. कुणाचा केव्हाही व कुठेही खून होऊ शकतो. इमारतीत प्रवेश करण्यापासूनही काळजी. कोणत्याही इमारतीत सहज प्रवेश करता येत नाही. काचेचे एक मोठे दार इमारतीच्या प्रवेशद्वाराशीच आणि इमारतीच्या बाहेर वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांची नावे, नावासमोर त्याच्या फ्लॅटचा क्रमांक. या क्रमांकाजवळचे बटन दाबून प्रतिसादाची वाट बघायची. नंतर त्या क्रमांकाच्या फ्लॅटमधून विचारपूस थेट आपल्याशी, कारण तिथे छोटे छोटे माइक्स बसविलेले इंटर कम्युनिकेशनसाठी. पृच्छा होणार, हु आर यू,
आपण उत्तर द्यायचं. त्या पृच्छकाला ओळखीचा व परिचित आवाज वाटला तर त्याने मग तो कुठल्या मजल्यावर आहे, खोलीतून एक कळ फिरवायचा म्हणजे तळमजल्यावरील प्रवेशद्वार उघडता येईल. नंतर आत प्रवेश. दारही ऑटोमॅटिक, म्हणून एकदा आत प्रवेश केला की बाहेरच्याला आत प्रवेश करणे अशक्य. पुन्हा त्याच पद्धतीने बाहेरून संपर्क साधायचा. केवढा बंदोबस्त, किती यांत्रिकता. हा सारा प्रकार चौधरी म्हणत होते तो आत्मसंरक्षणासाठी. तरीही खून, दरोडे, चोऱ्या होतातच. ते केवळ आत्मसंरक्षण करतात असे नाही, काळे करतात असेही नाही, श्वेतही मोठ्या प्रमाणात हाच प्रकार करतात. फिरताना, एखाद्या घरात प्रवेश करताना, बँकेतून पैसे काढताना, दुकानातून सामान घेताना, गाडीतून प्रवास करताना सावध रहा हा इशारा जणू प्रत्येक वेळी. परिषदेच्या संयोजिका डॉक्टर बार्बरा जोशी यांचा निरोप आला की कोलंबिया विद्यापीठाच्या अतिथीगृहात भारतीय प्रतिनिधींची सोय करण्यात आलेली आहे आणि आम्ही आमच्या सामानासह अतिथीगृहात आलो. परिषद होईपर्यंत आम्ही येथे राहणार होतो. अतिथीगृहाच्या शेजारीच तेथील विद्यार्थ्यांचे किमान 20 मजली तरी वसतिगृह होते. विद्यार्थी व विद्यार्थिनी एकाच खोलीत राहू शकतात. अतिथीगृह सुसज्ज, स्वच्छ आणि खोली नुकतीच बांधलेली असावी. आतील रंगरंगोटी कालच केली असावी इतकी उत्तम. आतच फोन, टीव्ही, हीटर, खोलीची किल्ली म्हणजे विशिष्ट प्रकारचं छोटं तिकिटासारखं कार्ड. त्या कार्डाला छिद्र. ते कार्ड कुलपासारख्या दाराच्या एका फटीत घालायचं व हँडल फिरवायचं म्हणजे दार उघडणार. लोखंडी किंवा पितळी किल्लीचा उपयोगच नाही. कार्ड जपून ठेवावं लागे, हरवलं की मुश्किल. कार्ड म्हणजे किल्ली. अतिथीगृह परिषदेच्या सभागृहाच्या शेजारीच. कोलंबिया विद्यापीठातील भाषा, संस्कृती, इतिहास हे विभाग जेथे होते तिथंच केलॉग कॉन्फरन्स सेंटर होतं आणि इथंच परिषद भरली होती. परिषदेचं उद्घाटन मात्र न्यूयॉर्कच्या मध्यवर्ती भागातील सिटी युनिव्हर्सिटीत होणार होतं. 10 नोव्हेंबर 1983 रोजी सकाळी 9 वाजता आम्ही अगदी सकाळी तयार झालो आणि डॉक्टर बार्बरांसोबत अमेरिकन सिटी बँकेत गेलो. ट्रॅव्हलर चेक्स घ्यायचे होते. नोटा वागविण्यापेक्षा असे चेक्स उत्तम. एका रेस्टॉरंटमध्ये नाश्ता केला. लठ्ठ निग्रो मुलगी अतिशय आपुलकीनं काय हवंय, काय नको म्हणून विचारत होती. नंतर भुयारी रेल्वेनं म्हणजे सबवेनं आम्ही सिटी युनिव्हर्सिटीत आलो. सिटी युनिव्हर्सिटी प्रसिद्ध अशा टाइम स्क्वेअरच्या भागात. हा भाग गजबजलेला, अन्यथा रस्त्यावर माणसांची गर्दी नाहीच. मोटारी, क्वचित पादचारी. टाइम स्क्वेअरच्या भागात ही बाजारपेठ आहे, विद्यापीठं आहेत, मोठमोठी कार्यालये आहेत. याच भागात ख्रिसमसच्या वेळी प्रचंड रोषणाई होते. लाखो लोक व्यक्त करण्यासाठी इथे येतात. सिटी युनिव्हर्सिटीच्या प्रवेशद्वाराजवळ एक प्रचंड नवशिल्प ठेवलेले आहे. प्रवेश करताच डॉक्टर एलिनार झेलिएटनं भारतीय दलित जीवनावर भरविलेलं प्रदर्शन दृष्टीपथात आलं. परिषदेला आलेले अनेक प्रतिनिधी तिथे उभे होते. डॉक्टर झेलिएटची 3 वर्षानंतर भेट होत होती. तिने हस्तांदोलन केलं आणि कडकडून मिठी मारली. 57 वर्षांच्या या इतिहासाच्या प्राध्यापिकेचा या वयातही उत्साह दांडगा होता. मिनी ओपिलस इथून ती आली होती. ही परिषद भरविण्यासाठी तिनंही किती कष्ट उपसले याची जाणीव होती. या दालनात भारतात पादरी म्हणून अनेक वर्ष राहिलेले जॉन वेबस्टर भेटले. अहमदनगरच्या अनेक मित्रांची नावे त्यांनी सांगितली. भारतात दलित साहित्याच्या अभ्यासासाठी वर्षापूर्वी आलेल्या डॉक्टर जयश्री गोखले टर्नर भेटल्या. जागतिक बौद्ध संघटनेच्या अमेरिकेतील प्रतिनिधी असलेल्या 75 वर्षांच्या डॉक्टर सौ मिलर भेटल्या. तरुणीला लाजवेल असा त्यांचा उत्साह होता. डॉक्टर मार्टिननं मनापासून स्वागत केलं. दिल्लीचे ख्यातनाम कृषी संशोधक डॉक्टर ना मो निमगडे यांची मुले भीम आणि रेखा यांची इथंच भेट झाली. त्यांचा लहान मुलगा अशोकही, तो सध्या येल विद्यापीठात शोध प्रबंध लिहितोय, तोही नंतर भेटला. मिनीसोटातील जयंत कर्वे, कॅनडातील योगेश वराडे यांची भेट झाली. बौद्ध वाङ्मयाचे अभ्यासक व प्राध्यापक डॉक्टर केविन ओनिल येथेच भेटले.
डॉक्टर झेलिएट भारतात 2-3दा अभ्यासासाठी आलेले असल्याने माझी त्यांची चांगलीच ओळख होती. औरंगाबादला माझ्या घरी त्या 2दा येऊन राहिल्याही. त्यांनी भरविलेलं प्रदर्शन हे एक आकर्षणच होतं. भारतीय दलितांच्या सांस्कृतिक, सामाजिक व साहित्यिक चळवळींच्या इतिहासाचं दर्शनच या प्रदर्शनातून घडत होतं. कवी त्र्यंबक सपकाळे, दया पवार यांची छायाचित्रे होती. काही दलित पोस्ट पोएट्रीची छायाचित्रेही होती. अस्मिता दर्शच्या एका दिवाळी विशेष अंकाचे मुखपृष्ठ, शंकरराव खरातांच्या सुटका या कथासंग्रहावरील मुखपृष्ठही प्रदर्शनात ठेवण्यात आलं होतं. दलितांचे सत्याग्रह, मोर्चे, सभा यांची छायाचित्रेही होती. भारतीय दलितांच्या जीवनावरील काही पुस्तिका, काही लेख ठेवण्यात आले होते. परिषदेचं उद्घाटन वगैरे काही प्रकार नव्हता. मात्र प्रतिनिधींचं स्वागत करणारं भाषण सिटी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी केलं, तेही 7-8 मिनिटं. नंतर संचालन केलं डॉक्टर मार्गारेट रोज बार्नेट यांनी. या सत्रात शोध निबंध वाचले गेले. ते निग्रोंची चळवळ, दलितांची शैक्षणिक चळवळ या विषयांवर. वसंत मून यांनी महाराष्ट्रातील दलित चळवळीत शिक्षणाचे काय महत्व आहे हे प्रतिपादन केले. चर्चा झाली ती अत्यंत उद्बोधक. विशेषतः डॉक्टर रॉबर्ट मिलर या निग्रो मानववंशशास्त्रज्ञानं चर्चेत भाग घेताना जे विचार मांडले ते अगदी प्रक्षोभक आणि वास्तवाला सामोरे जाणारे होते. त्यांनी स्पष्ट सांगितलं की भारतातील लोक इंग्रजांच्या आगमनाबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगतीची पावले पडू लागली असे म्हणतात, परंतु आम्ही इंग्रजांचे ऋण कसे मानायचे? आफ्रिकेतून आमच्या पूर्वजांना ज्यांनी गुलाम म्हणून विकले हे तेच ब्रिटिश होत. त्यांनीच सर्वप्रथम आमच्यावर गुलामी लादली. त्यांच्याविषयी आम्हाला कोणतं प्रेम? वसंत मून यांनी भारतातील आधुनिक शिक्षणाचा पाया ब्रिटिशांनी कसा घातला याचा आपल्या भाषणात संदर्भ दिला होता. त्याला उद्देशून डॉक्टर मिलर यांनी टोला दिला असावा. गुलामीविषयी अत्यंत संतापाने डॉक्टर मिलर म्हणाले, स्लेव्स आर नेम्ड बाय मास्टर्स अँड स्लेव्स आर नेम्ड स्लेव्स. गुलामी ही एक प्रकारे अटच झाली आणि आमची गुलामगिरी आरंभ झाली. आमच्या पूर्वजांनी ही गुलामगिरी झुगारून देण्याचा प्रयत्न केला, त्याच्यासाठी फार मोठी किंमत द्यावी लागली. डॉक्टर मिलर अत्यंत उपरोध गर्भ भाषेत बोलत होते. श्वेतांच्या हुकुमशाहीवर त्यांनी तोफा डागल्या. पहिले सत्र संपण्याच्या अगोदर डॉक्टर एलिनार झेलिएट यांनी फ्रॉम अनटचेबल टू दलित या विषयावरील काही स्लाइड्स दाखवल्या. निवेदन त्यांचे स्वतःचेच होते. अस्पृश्य म्हणून कसे जगावे लागते, कोणकोणते अनुभव घ्यावे लागतात, 1927, 1930 किंवा नंतरही आपल्या हक्कासाठी अस्पृश्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कोणकोणते लढे दिले या संबंधीच्या स्लाइड्स पाहताना अस्पृश्यांचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहिला. अस्पृश्यांनी आपल्या परंपरागत हिंदू धर्म सोडल्यानंतर त्यांच्यात कोणती आणि कशी कशी परिवर्तने झाली हे डॉक्टर झेलिएट यांनी दाखविले. सांस्कृतिक परिवर्तन व दलित साहित्याची चळवळ यावरही एक भाग होता. अनेक दलित लेखकांची छायाचित्रेही दाखवण्यात आली. डॉक्टर झेलिएट बाईंनी अत्यंत कष्टाने या स्लाइड्स तयार केल्या होत्या. संबंध दलित चळवळ उभी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सर्व प्रेक्षकांना हे नवे होते. दुसरे सत्र धार्मिक प्रश्नांच्या संदर्भात होते. कॅलिफोर्निया विद्यापीठाचे डॉक्टर मार्ग जुरेगन्स मेयर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्रात न्यूयॉर्कचे राजेश सिद्धार्थ यांनी अत्यंत संथपणे अस्पृश्य म्हणून आपल्याला कोणकोणते अनुभव आले हे सांगताना श्रोता वर्ग अंतर्मुख झाला. उत्तर प्रदेशातील एका कुटुंबात जन्मलेल्या राजेशला आणि त्यांच्या कुटुंबियांना कशी मानहानी सहन करावी लागली, अस्पृश्यतेचे भयानक चटके कसे सहावे लागले याचं त्यांनी घडविलेलं दर्शन मोठं स्पर्शी होतं. डॉक्टर केविन ओनिल या मूळ निग्रो असलेल्या पण आता बौद्ध झालेल्या विचारवंताचे मात्र अनेकांचे लक्ष वेधले. डॉक्टर ओनिल न्यूयॉर्कमध्ये बौद्ध तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. ते अमेरिकन बुद्धिस्ट मुव्हमेंटचे अध्यक्ष आहेत. अमेरिकन बुद्धिस्ट न्यूज लेटर नावाचं मासिक ते चालवतात. अमेरिकेतल्या सर्व बौद्धांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. न्यूयॉर्कमध्ये 500 बौद्ध कुटुंबे आहेत ही त्यांनी नवी माहिती दिली. अमेरिकेत अनेक ठिकाणी बुद्ध विहार आहेत आणि तिथे धम्म प्रवचने
व्याख्याने नित्यनेमाने सुरू असतात. डॉक्टर ओनिल हे तरुण आहेत आणि त्यांचा उत्साहही अमाप. अमेरिकेत बौद्ध धर्माची चळवळ इतक्या मोठ्या प्रमाणावर असेल असे मला तरी वाटत नव्हते, परंतु डॉक्टर ओनिल यांच्यामुळे तिथल्या चळवळीची विशेष माहिती झाली. त्यांनी आपल्या निबंधात अमेरिकेतील बौद्ध चळवळीवरच भर दिला. मद्रास विद्यापीठाचे डॉक्टर कमाल यांनी नुकत्याच घडलेल्या मीनाक्षीपुरमच्या धर्मांतराच्या संबंधात विचार मांडले. ते सारखा एक मुद्दा जोर देऊन सांगत होते की अरब राष्ट्रातील पैशाने धर्मांतर घडून आले नाही, त्यांनी इतर संघटनांना मात्र दूषण दिले. डॉक्टर कमाल हे मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी म्हणून आले होते. पहिल्याच दिवशी रात्री कविता वाचनाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परिषदेत अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात संयोजकांची कल्पकता दिसून आली. आधुनिक तंत्रांनी सुसज्ज अशा सभागृहात प्रतिनिधी आणि अनेक श्वेत व काळे कवी लेखक आवर्जून आले होते. 2 विभागात या कार्यक्रमाची योजना होती. काळ्या कविता म्हणजे ब्लॅक पोएट्री रॉबर्ट ख्रिसमस यांनी सादर करायच्या आणि मी दलित कविता. कार्यक्रमाच्या आरंभी मी भारतातून नेलेली वामन कर्डकांच्या बुद्ध व भीम गीतांची कॅसेट सौ वीणा देशकर यांनी गायलेली सभागृहाला वाजवून दाखवली. मराठी गीते सर्वांनाच कळणे शक्य नव्हते, परंतु गोड सुरावट अनेकांना आकर्षित करून गेली. रॉबर्ट ख्रिसमस हे प्रसिद्ध कवी, लेखक व संपादक दी ब्लॅक स्कॉलर या नावाचे एक नियतकालिक ते चालवतात. कुरळे केस पण रंग गौर. सॅन फ्रान्सिस्कोहून ते मुद्दाम या परिषदेत सहभागी होण्यासाठी आले होते. साहित्याची खूपच चांगली जाण असलेला माणूस. त्याला पाहिल्यावर हा निग्रो आहे असे कधीच वाटले नाही. गोऱ्या रंगामुळे असेल कदाचित. आमची भेट आदल्या दिवशी डॉक्टर बार्बरानं घडवून आणली होती. त्यावेळी कविता वाचनाचा कार्यक्रम कसा सादर करायचा हे आम्ही ठरवलं होतं. त्यांनी त्यांच्या मासिकाचे काही अंक आणि त्यांचा एक कविता संग्रह चिल्ड्रन्स ऑफ एम्पायर मला भेट म्हणून दिला. आजची आघाडीची निग्रो कवयित्री डॉक्टर जेनी कार्टेझही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली होती. तिचा पतीही तिच्यासोबत होता. प्रारंभी ख्रिसमस यांनी काळ्या कवितेची पार्श्वभूमी सांगितली. अतिशय शांतपणे. त्यांचे निवेदन स्पष्ट आणि नेमके होते. काळ्या कवितेतील परिवर्तने त्यांनी सांगितली. डनबारची प्रारंभीची वर्णनात्मक कविता, त्याही पूर्वीची स्पिरिच्युअल्स म्हणजे देवाला करुणा भाकणारी गीते, नंतरची लँगस्टन ह्यूज सारख्या कवीची कविता वगैरे. त्यांनी स्वतःच्या काही कविता वाचल्या आणि आजच्या काही निग्रो कवींच्याही. नंतर मी दलित कविते संबंधाने प्रास्ताविक केले. एकूण दलित साहित्याची प्रेरणा व स्वरूप संक्षेपात मांडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान ही या साहित्याची प्रेरणा कशी आहे हे स्पष्ट केले आणि नंतर कवीची ओळख व त्यांची कविता. कविता वाचताना मात्र मी पहिल्यांदा मूळ मराठी वाचली व नंतर भाषांतर. काही भाषांतरे सादर करण्याची विनंती मी डॉक्टर एलिनार झेलियट व वसंत मून यांनाही केली होती. चोखा मेळा, किसन फागू बनसोडे ते नामदेव ढसाळ, विश्व लक्ष कालेकर, त्र्यंबक सपकाळे, ज्योती लांजेवार या आजच्या दलित कवी कवयित्रींच्या कविता मी सादर केल्या. मराठी भाषेचे, उच्चारांचे श्रोत्यांना विशेष कुतूहल होते. इंग्रजी भाषांतरातून दलित कवितेतील विद्रोह त्यांना कळत होता. मध्यंतरानंतर जेनी कार्टेज या कवयित्रीने आपल्या फायर स्पीटर या संग्रहातील काही कविता वाचल्या. आवाजातील गांभीर्य, विशिष्ट शब्दांवर जोर देण्याची लकब आणि भावानुकूल अशा पद्धतीने कविता वाचून जेनीने वातावरण जिवंत केले. श्वेतांवरचा राग व्यक्त करताना ती म्हणाली, माय फ्रेंड, दे डोंट केअर इफ यू आर अन इंडिव्हिज्युअलिस्ट, अ लेफ्टिस्ट, अ राइटिस्ट, a shithead or a snake. They will try to exploit you, absorb you, confine you, discord you, confine you, disconnect you, isolate you or kill you. एका भीषण वास्तवाचे दर्शनच ती घडवत होती. प्रत्येक दलित कवितेलाही प्रतिसाद मिळाला. चोखा मेळ्याच्या धाव धाव देवा आता चालू नको मंद या कवितेतील करुणा आणि केशव मेश्रामांच्या कवितेतील देवाला दिलेली शिवी ही दलित कवितेतील वाटचाल श्रोत्यांना लक्षणीय वाटली. निग्रोंचे स्पिरिच्युअल्स
आणि चोखामेळ्याची करुणा यातील साम्यही त्यांना जाणवले. ल्युसी मेरीवेदर या वयस्क लेखिकेने तर माझं गदगदून अभिनंदन केलं. वीरेंद्र देसाई यांनी हिंदीतून आणि अच्युत याज्ञिक यांनी गुजरातीतून दलित कविता सादर केल्या. जयंत कर्वे यांनीही ब्राह्मण्याच्या दुष्परिणामावरील एक कविता सादर केली. समारोपादाखल मी काही वेळ बोललो आणि रॉबर्ट ख्रिसमन ही. काव्य वाचनाच्या कार्यक्रमामुळे श्रोत्यांना काळी व दलित कवितेतील अनेक साम्ये जाणवली. म्हणून 2.5 तास चाललेल्या या कार्यक्रमाने भारावलेल्या अनेक लेखक कवींनी अभिनंदनाचा वर्षाव केला. डॉक्टर एलिनार झेलियटनं कार्यक्रमाची प्रतिक्रिया व्यक्त करताना लिहिलं, इट सर्टनली वॉज एक्साइटिंग टू हॅव यू हिअर अँड फील युअर पोएट्री रीडिंग वॉज वन ऑफ द बेस्ट पार्ट्स ऑफ द कॉन्फरन्स. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी न्यूयॉर्कच्या परिषदेतील आपल्या वेगवेगळ्या अनुभवांचा वेध घेताना लिहिलेला हा लेख आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. अर्थात या लेखाचं वाचन करत असताना त्यामध्ये ज्या पुस्तकाच्या आधारे आपण हे वाचन केलेलं आहे ते पुस्तक अद्यापही पूर्णपणाने संपादन होऊन बाजारात आलेलं नाही. म्हणून त्यामधले जे अनेक शब्द, अनेक जागा ज्या आहेत त्या रिक्त राहिलेल्या आहेत. म्हणून या वाचनामध्ये आपणाला त्या तशाच घ्याव्या लागलेल्या आहेत. या मर्यादांसह हे वाचन केलं आहे याची तुम्ही जाणीव ठेवा. कालच्या तासिकेमध्ये आपण इंद्रजित भालेराव सरांनी या पाठाचं अन्वयार्थ सांगण्याचा, विवेचन विश्लेषण करण्याचा जो प्रयत्न त्यांच्या अतिथी तासिकेमध्ये केला आहे तोही आपण समजून घेतला आहे. पुढील तासिकेमध्ये आपण आपल्या पद्धतीने या पाठाचे विवेचन आणि विश्लेषण करू. धन्यवाद. आभार.